शिवलीला अमृत अध्याय दुसरा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. शिवभक्तांनो, श्रावण मासातील आजचा हा दुसरा पवित्र दिवस आणि आज आपल्या श्री शिवलीलामृतच्या दुसऱ्या अध्यायाकडे जाणार आहोत. काल आपण शिवलीला अमृतचा पहिला अध्याय अगदी सोप्या मराठी अर्थसह समजून घेतला. जर तुम्ही कालचा अध्याय पाहिला नसेल तर व्हिडिओ नक्की पहा. आपल्या चॅनलवर शिवलीला अमृतचा अध्याय आपण मराठी अर्थसह समजून घेत आहोत आणि याचबरोबर आपल्या चॅनलवर शिवपुराण कथांची मालिकाही सुरू आहे. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा आणि ही शिवभक्तीची मालिका आपल्या शिवभक्त परिवारातील इतर भक्तांसोबत नक्की शेअर करा. कारण हा पोथीचा पारायण करण्याचा विषय नाही. आपण पोथी वाचणार आहोत पण त्याचा अर्थही समजून घेणार आहोत, कथा ऐकणार आहोत पण त्या कथेचा आपल्या जीवनाशी संबंधही समजून घेणार आहोत. आणि आजचा दुसरा अध्याय तर अत्यंत विलक्षण आहे, कारण आजची कथा आहे अशा एक भिल्ल व्याधाची ज्याचे संपूर्ण आयुष्य शिकार करून प्राण्यांची हत्या करून उदरनिर्वाह करण्यात गेले होते. त्याला शिवभक्तीची माहिती नव्हती, पूजेविषयी माहिती नव्हती, व्रत काय असते, उपवास काय असतो, जागरण काय असते याची त्याला कल्पना नव्हती. पण एक दिवस देवयोगाने त्याच्याकडून अशा काही गोष्टी घडल्या ज्या त्याला स्वतःलाही माहीत नव्हत्या. तो दिवसभर शिकार शोधत फिरला पण त्याला शिकार मिळाला नाही. त्यामुळे त्याच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नाही. रात्र झाली. तो एका बेलाच्या झाडावर जाऊन बसला आणि त्याला माहीतही नव्हते की त्या झाडाखाली शिवलिंग आहे. शिकार करण्यासाठी तो त्या झाडावर बसला होता. रात्रभर जागा राहिला. भुकेमुळे त्याच्याकडून उपवास घडला. झोप आली नाही म्हणून जागरण घडले. तो बेलाच्या झाडाची पाने तोडून खाली टाकत होता आणि ती पाने नकळत खाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती. इतकेच नाही, मंदिरातील भक्तांची नकल करताना तो विनोदाने हर हर महादेव म्हणत होता. पण त्या क्षणी त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या मुखातून निघणारे हे शिवनाम त्याच्या जीवनाचा मार्ग बदलणार आहेत. आणि पुढे जेव्हा त्याला एक हरीण दिसते आणि तो तिच्यावर बाण रोखतो तेव्हा त्या हरणीने त्याला जे सांगितले ते ऐकून त्याला आश्चर्य वाटते. ही साधी हरणी नव्हती, तिच्या मागे एक अद्भुत पूर्वकथा होती. आणि या संपूर्ण प्रसंगातून भगवान शिवांनी त्या भिल्लाचा कसा उद्धार केला, एका अज्ञानी, पापी आणि शिवभक्ताची माहिती नसलेल्या व्याधाला महादेवानी आपल्या कृपेने कसे तारले याचं उत्तर आपल्याला आजच्या शिवलीलामृतच्या दुसऱ्या अध्यायात मिळणार आहे. पण भक्तांनो, या कथेचा सर्वात सुंदर असा आहे की महादेवाच्या कृपेपासून कोणीही दूर नाही. मनुष्य कितीही अज्ञानात असला, कितीही चुका त्याच्याकडून झाल्या असल्या तरी त्याच्या आयुष्यात एखाद्या क्षणी शिवनाम, शिवस्मरण आणि शिवकृपेचा स्पर्श झाला तर त्याचे जीवन बदलू शकते. म्हणून आजची कथा फक्त एका भिल्लाच्या उद्धाराची कथा म्हणून ऐकू नका. ही ऐकताना स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्याकडूनही नकळत कोणती चांगले कर्मे घडत आहेत आणि माझ्या जीवनात महादेवाचे स्मरण आणखी कसे वाढता येईल. चला तर मग मन शांत करूया, भगवान शंकराचे स्मरण करूया आणि म्हणूया ओम नमः शिवाय. आता सुरुवात करूया श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा. हर हर महादेव. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु अंबिकेसह असणाऱ्या श्री सदाशिवसही नमस्कार असो. जेथे सदा सर्व काळ नित्य शिवस्मरण होत असते तेथे भोग, मुक्ती, आनंद व सर्व प्रकारचे कल्याण असते. तेथे नाना प्रकारची संकटे व घोर विघ्ने याची कालत्रयी बाधा होत नाही. संकेताद्वारे आणि हास्य विनोदाच्या निमित्ताने शिवस्मरण घडले तरी चालेल, कारण परिसाचा स्पर्श लोखंडास नकळत घडला तरी त्याचे सोनेच होते. अजाणतेपणी अमृत प्यायले तरी ते खरोखरच अमृतत्व देते. नकळत औषधाचे सेवन केले तरी ते खरोखरीच रोगहारक ठरते. वाळलेल्या गवताच्या गंजीवर कुणा बालकाने अजाणतेपणे अग्नीची ठिणगी टाकल्यास खरोखरीच ती ठिणगी गवताच्या गंजीला भस्मभात करते. त्याचप्रमाणे आपल्या हातून नकळत शिवस्मरण घडले तरी ते महादेवाचे महादोषांचे दहन किंवा निवारण करणारे ठरते. इतकेच काय तर गमतीने जर आपण शिवस्मरण घडले तरी चालेल असे
का बरे व्यर्थ हाका मारत आहोत, शिवशिव म्हणून ओरडत आहोत, अरे हे का बरे गप्प राहत नाहीत, वेळोवेळी हर हर उगीच का गर्जना करत आहेत. शिवनामाचा गलबला माजून त्या सर्वांनी माझे डोके दुखवले आहे. वेळोवेळी आपण सतत शिव शिव असे म्हणून त्यांच्या हाती काय बरेच येते. अशा रीतीने क्षणोक्षणी हेटाळणी करीत असताना त्या उमा वल्लभाचे नाव मुखी येते. पुत्रकन्येच्या नावाने शिवस्मरण घडले तरी चालेल, अशातच मोठ्या प्रेमाने शिवस्मरण केले आणि आदरपूर्वक शिवध्यान केले. एखादा ब्राह्मण शिवस्वरूप मानून त्यास भोजन दिले तर उत्तमच. अशा रीतीने शिवनामस्मरणाची आवड बाळगली आणि तशातच शिवरात्रीचा उपवास जागरण घडले तर अनेक मोठाली पापे धुळीसे मिळतात. शिवरात्रीच्या मुहूर्तावर बेलपत्रे घेऊन यथासांग शिवपूजा घडली तर हजारो जन्मातील समग्र पापे भस्मभात होतील. जो कोणी नित्यनियमाने शिवास बेलपत्रे वाहील त्याच्या इतका पुण्यवान तोच जाणावा. तो या भवसागरातून तरून जाईल, यात काही नवल नाही. शिवाय त्याच्या दर्शनानेही बहुसंख्य तरून जातात. सकाळी शिवदर्शन घेतल्यास रात्रसमयीचे पाप जळून जाते. मध्यान्ही दर्शन घेतल्यास पूर्वजन्मीचे घोर पातकदोष शिल्लक उरत नाही. सायंकाळी प्रेमपूर्ण दर्शन घेतल्यास 7 जन्मातील पापे भस्म होऊन जातात. शिवरात्रीचे हे महात्म्य वर्णन करण्यास शेषही अपुरा पडेल. कपिला षष्ठी, अर्धोदय, संक्रांती, महोदय, गजच्छाया, सूर्यचंद्रग्रहण असे सर्व पर्वकाळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत. शिवरात्र हा मुळातच पुण्य दिवस आहे. तशात शिवपूजन, जागरण, त्रिकालपूजा आणि रुद्रघोष केल्यास त्या पुण्यास पार उरणार नाही. वशिष्ठ, विश्वामित्रादी श्रेष्ठ मुनी, देवगण, गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, विद्याधर अशी सर्व मंडळी शिवरात्री व्रत करतात. याविषयी अत्यंत सुरर अशी कथा सुताने शौनादिकांना सांगितली. श्रोतांनो, ती आदरपूर्वक एकचित्ताने श्रवण करावी. सर्व मासामध्ये श्रेष्ठ असा माघ मास असून त्याचा उल्लेख अथवा थोरवी व्यासांनी विशद केली आहे. त्यातही कृष्ण चतुर्दशीच म्हणजे मुख्य शिवरात्रीस महाशिवरात्री म्हणून महत्त्व द्यावे असे सुचविले आहे. विंध्य पर्वतावर एक पारधी राहत असे. त्याला अत्यंत निषिद्ध मानलेली अशी पशुपक्ष्यांची हत्या तो करीत असे. हा पारधी अतिशय क्रूर व हिंसक होता. त्याने अनेक अपराध केले होते. एकदा हा दुराचारी पारधी हाती धनुष्यबाण घेऊन शिकारीस चालला होता. त्याने आपल्या काकेत फास व जाळे धरले आणि अंगावर हिरव्या रंगाचे वस्त्र पांघरले. त्याने हातात दोरी बांधली. धनुष्याकृती लांबट काठी संरक्षणासाठी घेतली होती. त्याखेरीज हातात अन्य काही शस्त्रसामग्री घेऊन पारधी वनात जात असता त्याच्या वाटेत एक शोभिवंते शिवमंदिर पाहिले. नेमका तो महाशिवरात्रीचा पुण्यदिवस होता. चोहोकडो तेथवर यात्रा आल्यामुळे या शिवमंदिरास सजविण्यात आले होते आणि तेथून जणू कैलास पर्वतासमान शोभा आणलेली होती. शुद्ध चांदी समान झळझळीत दिसणारे ते देवालय शोभिवंत दिसत होते. त्यावर आकाशाला भिडणारा पूर्णाकृती ध्वज फडकत होता. रत्नजडित कळस तेजाने तळपळत होता. गाभाऱ्यात मध्यभागी मणिमय असे शिवलिंग होते. भक्तजन यथासांग पूजा करीत होते. ब्राह्मणांनी शिवलिंगावर अभिषेकाची संतधा धरली होती आणि ते रुद्रघोष करीत होते. कुणी टाळ मृदुंग घेऊन मोठ्या प्रेमाने शिवकीर्तन करत होते तर कुणी श्रोतेजन हाताने टाळ्या वाजून हर हर असा शब्दघोष करीत होते. नाना प्रकारच्या सुगंधी द्रव्याच्या सुगंधाने दशदिशा भरून गेल्या होत्या. लक्षावधी दिव्यांचा प्रकाश पडलेला होता. शंखनाद व घंटानाद होत होते. चंदाकृती नागराच्या होणाऱ्या गजराचा ध्वनी आकाशात मावत नव्हता. भक्तजन आनंदाने 4 प्रकारची वायू, तंतू, चर्म, धातू वाद्ये विविध पद्धतीने वाजवत होती. त्यावेळी तो पारधी आला. त्याने सर्व सोहळा पाहिला. त्यासाठी तो तेथे एक मुहूर्त काळ इतका वेळ उभा राहिला आणि थट्टेने हसत म्हणाला, ही सर्व लोक मूर्ख आहेत. येथे द्रव्याची विनाकारण नासाडी करून काय उपयोग? येथे कसले देवपण? येथे तर फक्त दगड आणि पाषाण आहे. उत्तम अन्न खाण्याचे सोडून हे उपवास का बरे करतात? अशी थट्टा करीत तो तेथून वनात गेला. लोक वारंवार शिवनामाची गर्जना करीत होतो.
तो पारधी देखील थट्टेने शिव हर हर म्हणू लागला आणि सहजपणे शिवमंदिराच्या प्रदक्षिणा करून तो घनघोर अरण्यात शिरला. त्या पारदाच्या वाणीला तोच छंदा व चाळा लागला. तोही थट्टेने शिव शिव शब्द म्हणू लागला. मात्र केवळ शिवनामाच्या प्रतापाने त्याचे सर्व घोर दोष झडत चालले होते. तो घनदाट अरण्यात शिरला खरा, मात्र त्याला कोठेही छोटे प्राणी आढळले नाहीत. पुढे वरुण पत्नीच्या पश्चिम दिशा घरामध्ये वासारमणीने सूर्यप्रवेश केला आणि किर रात्र झाली. जणू ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरले असावे किंवा काळ्या घोंगड्याचा विशाल मंडप उभारावा असा. ज्याप्रमाणे एखादी सुंदर परंतु विधवा स्त्री असावी, त्याप्रमाणे ती रात्र शोभून दिसत नव्हती. नक्षत्र समूह तिला शोभिवंत करीत असले तरीही ती पतिहीन चंद्राशिवाय रात्र होती. ज्याप्रमाणे सभेतून पंडित निघून गेल्यावर मूर्ख लोक पाखंडतेने अर्धवट ज्ञान बरगळतात, त्याप्रमाणे सूर्य अस्तास गेल्यास लागलीच त्याच्या मागे नक्षत्राचे समूह चमचम करताना दिसतात. असो, अशी ती रात्र घनदाट पसरली होती. त्या वेळेपर्यंत पारधी उपाशी होता. या कारणाने शोध घेत असता त्याच्या नजरेस एक सरोवर दिसले. एखाद्या भाग्यवंताच्या घरात अनेक प्रकारची संपत्ती असावी, त्याप्रमाणे त्या सरोवरात कमळाच्या अनेक वेली होत्या. काठावर एक अतिशय उंच आणि शोभिवंत भासणारा बेलवृक्ष पसरला होता. ज्याप्रमाणे योगभ्रष्ट लोक निव्वळ प्रारब्ध भोगाच्या हेतूने कर्मभूमीत जन्म घेतात, त्याप्रमाणे उंचावरून भूमीवर आलेल्या बेलवृक्षाच्या फांद्यामधून सूर्यचंद्राची किरणेही दिसत नव्हती. त्यातच घनदाट पसरलेल्या अंधारामध्ये लागलीच तो पारधी जाऊन बसला. त्याने धनुष्याची दोरी ओढली आणि तो शिकार हेरू लागला. त्याच खेपेस त्याच्या दृष्टीआड बेलीची पुष्कळची पाणी येत होती. ती पाने तो उजव्या हाताने खुडून टाकत होता. तेथे ब्रह्मदेवाने स्थापन केलेले एक दिव्य शिवलिंग होते. पारध्याने खुडलेली बेलीची पाने त्या शिवलिंगावर पडू लागले. त्यामुळे अर्पणात श्री शंकर संतुष्ट झाला. त्या पारदास कोणतेही कष्ट न करता व कसलीही जाणीव न होता त्याच्या हातून सहजगते उपवास व जागरण घडले. त्याच्या वाणीला शिवनामाचा चाळा लागला. तो वारंवार हर हर म्हणू लागला. त्याच्या पापाचा नाश होत चालला होता. त्याच्या हातून शिवपूजन व शिवस्मरण सर्व काही आपोआप घडले. एक प्रहर रात्र झाली. त्यावेळे पाणी पिण्यासाठी एक हरिणी तेथे आली. ती अत्यंत सुंदर तेजपुंज मात्र गर्भवती होती. यमासारख्या अत्यंत भयंकर दिसणाऱ्या त्या पारध्याकडे तिने दुरूनच पाहिले. त्याने कानापर्यंत बाण ओढण्याचे पाहून ती हरिणी बोलू लागली, हे महापुरुषा, कुठलाही अन्याय नसताना माझ्यावर का बरे बाण रोखलास? मी तर गर्भवती हरिणी आहे. तू माझा वध करू नकोस. पोटात अज्ञानी लहानसे बाळ आहे. त्याचा वध केल्यास तुला घोर दोष लागतील. एक स्थ भरून शूद्र जीवांना मारणे हे एक बोकुड मारण्यासमान असते. 100 बोकड मारणे हे एक बैलासमान असते. 100 बैल मारणे हे एक गाय मारण्यासमान असते, असे शास्त्रवचन सांगते. 100 गायी मारल्यास त्याचे पाप एक ब्राह्मण मारल्यासमान असते. 100 ब्राह्मण मारल्याचे पातक एका स्त्रीचा वध केल्यासमान असते. 100 स्त्रियाच्या हत्येहून अधिक पाप एका गुरुची हत्या करण्यासमान असते. गुरुची हत्या करण्यापेक्षाही 100 पट अधिक पातक एका गर्भवतीचा वध केल्या इतके असते. तरी यावेळी मजकडून कोणताही अन्याय झाला नसताना या वनातून मला तू का बरे मारतोस? त्यावर पारधी त्या हरणीस म्हणाला, घरी माझे कुटुंब उपाशी असून माझी वाट पाहत आहे. मीही आज उपाशी आहे. थोडेही अन्न मिळाले नाही, परंतु तू हरणी असून शास्त्राच्या उत्तम गोष्टी केल्यास. मला मनापासून आश्चर्य वाटले की तू मानवाप्रमाणे गोष्टी कशा काय करू शकतेस. तुला पाहून माझ्या हृदयात दया उत्पन्न झाली आहे. पूर्वी तो कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले? तुझे डोळे विशाल असून तू सुंदर आहेस. मला तुझी सर्व हकीकत सांग पाहू. पारध्याच्या बोलण्याप्रती उत्तर देताना ती हरणी म्हणाली, पूर्व समुद्र मंथनाच्या वेळी देवदैत्यांनी अथक प्रयत्नांनी समुद्राचे मंथन करून त्यातून 14 रत्ने बाहेर काढली. त्यामध्ये चतुररंभा नावाचे रत्न म्हणजे मी होते. मला पाहून देव भुलून जात नाना प्रकारची तपश्चर्या करून तपस्वी लोक आमचेपाशी येत असत. मी
नेत्र कटाक्षाचे जाळे पसरून त्यात देवाचे मनरूपी मासे जखडून टाकले. माझ्या देहाच्या सुगंधाचा वेध घेऊन मुनिरूपी भृंगे माझपाशी धावत येत असत. माझे सुमधुर गायन ऐकण्यासाठी हरिणीनेही धाव घेत असत. मी स्वर्गातील दिव्य भोग उपभोगत होते. माझ्या सौंदर्यापुढे मी कोणालाही जुमानत नसे. माझ्या अंगी त्याचा अतिशय माज चढला असल्याने पुढे मी शिवभजनाचा त्याग केला. शिवरात्री, सोमवार, प्रदोष व्रत आणि शिवपूजा या सर्वांचाच मी त्याग केला. अमृतपान करण्याचे टाळून मी मद्यप्राशन करू लागले. देवाची संगत सोडून मी हिरणी नावाच्या दैत्याची रममाण झाले. अशा रीतीने बराच काळ गेला. एक हिरण्याशू शिखरास गेला होता. त्या दुष्ट्याच्या सहवासात मी श्री शंकराचे भजन पूजन करणे आधीच सोडले होते. मग मनाला तेव्हा असे वाटले, असाही असुर शिकारीला गेला आहेच तर तेवढ्याच शिवदर्शन घेऊन यावे, म्हणून मी कैलासात गेले. मला पाहताच हिमालय जमात श्री शंकर अतिशय क्रुद्ध झाला. त्याने मला शाप दिला, तू महापापिनी आहेस, करिता तू मृत्यूलोकात हरिणी होशील. तुझ्या दोघी मैत्रिणी देखील तुझ्या समवेत हरिणी होतील. हिरण्यासूर माझ्या भजनाविषयी सर्वदा असावध असतो. या कारणे तोही खरोखरीच हरिण होऊन तुझ्याशी रममाण होईल. हे पारध्या, आता तू सावध चित्ताने ऐक. मग मी शिवाची प्रार्थना केली. हे पंचवदना, हे विरूपाक्षा, हे सच्चिदानंदा, तू कर्माचा साक्षी, दक्ष यज्ञाचा विध्वंसक व सर्वात साक्षीभूत आहेस, तेव्हा तू आम्हाला उपशाप दे. भोळा चक्रवर्ती, दयाळू आणि पाण्यावरील फेसाप्रमाणे शुभ्र असा श्री शंकर उपशाप देता झाला की 12 वर्षे पूर्ण होताच तुम्ही माझ्या चरणाशी याल. मग आम्ही या कर्मभूमीतून हरिणीच्या योनीत जन्म घेतला. मी हरिणी गर्भवती आहे. प्रस्तुत काळ अगदी जवळ आलेला आहे. तरी मी माझ्या स्वस्थानी जाऊ लगेच गर्भ ठेवून येते. मग तू सुखाने माझा प्राण घे. हे माझे सत्यवचन आहे. हरिणी अगदी मनापासून बोलती झाली. त्यावर तो पारधी काय म्हणाला असेल, तू खरंच गोड बोलतेस, पण मला विश्वास वाटत नाही. नाना प्रकारे खोटे नाटे बोलून शरीराचे संरक्षण कसे करावे याचे ज्ञान प्राणिमात्रास असते. तरी तू आता शपथ घे पाहू. मोठमोठ्या पापांचा उद्धार करून तो खरोखर पूर्ण शपथ बोल. त्यावर ती हरिणी दीनमुखाने शपथ घेऊ लागली. ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही जो वेदशास्त्रे अध्ययन करीत नाही, सत्य व शुचिता न पाळता संध्या विरहित राहतो, त्याला लागणारी सर्व पापे माझ्या मस्तकी असो. कुणी वेदविक्रिय म्हणजेच द्रव्य घेऊन वेदपठन करतो, कुणी दुसऱ्यांचे उपकार स्मरण नाही, कुणी दुसऱ्यांना पीडा देतो, कुणी ज्याचं भजन आवडत नाही, कुणी जो अनेकदा दान करण्यास विघ्न आणतो, तर जो कुणी दुसऱ्याने केलेली आपल्या गुरूंची निंदा ऐकतो, विष्णू व शिवाची निंदा करतो, त्याच्या अशा या पापांपासून उद्भवणारी संकटे माझ्या वाटेस येऊत. ब्राह्मणांना दिलेले दान जो हिसकावून परत घेतो, एखाद्या यती संन्यासाची निंदा करतो, जो कुणी शास्त्राचा आधार घेऊन हरी आणि हरामध्ये द्वैतभाव निर्माण करतो, जो कुणी स्वधर्माचा त्याग करून नाना प्रकारच्या भ्रष्ट मार्गाचे आचरण करतो, जो देवळात जाऊन विडा खात हरिकथा पुराण ऐकतो, त्या पापी लोकांच्या कोडाची व्याधी होते. जे कुणी देवळात स्त्री संपर्क करतात, तसेच जे पतीपासून स्त्री वेगळी करतात, ते अभागी लोक या जन्मी नपुसंक होऊन येतात. जे दुसऱ्यांचे वर्मस्थानांची निंदा करतात, ते जगाची विष्ठाभष्टन करणारे कावळे होतात. स्वतःजवळ विद्या असूनही जे गुरु शिष्यांना त्याविषयी सांगत नाहीत, ते खचित पिंगळा पक्षी, स्वतःपुरते ज्ञान असणारे पक्षी होतात. जे ब्राह्मण अयोग्य ज्ञानाचा स्वीकार करतात, त्यांना या पापकर्मामुळे गंडमाळेचे विकार होतात. जे दुसऱ्यांच्या शेतातील गायी हाकून आणतात, ते या जन्मात अल्पायुष्य होतात. जो राजा प्रजेला पीडा देतो, तो या जन्मी क्रूर वाघ किंवा साप होतो. जो साधूंचा विनाकारण छळ करतो, त्याचा पूर्णपणे निर्वश होतो. ज्या स्त्रिया व्रतनियम करतात मात्र पतीचा अव्हेर करतात, तसेच घरात धनधान्य असूनही पतीची फसवणूक करतात, त्या या जन्मी वटवाघाळू होतात. ज्या स्त्रिया पूर्वजन्मी स्वतःच्या पती कुरूप म्हणून त्याचा त्याग करतात, त्या या जन्मी बालविधवा होतात.
तेथेही त्या व्याभिचारी करतात, त्या वैश्या होतात. ज्या स्त्रिया आपल्या पतीचा तिटकारा करतात त्या दासी किंवा कुलटा होतात. जे सेवक आपल्या मालकाशी द्रोह करतात त्या कुत्र्याच्या जन्मास येतात. जो धनी आपल्या सेवकांकडून सेवा घेतो मात्र त्याचे वेतन देत नाही, तो पुढे भिकारी होऊन दारोदारी हिंडत राहतो. जो कुणी पतिपत्नीचा गुप्त संवाद तेथे घेऊन ऐकतो, त्याची पत्नी त्याला सोडून जाते व त्याला अन्न मिळत नाही. जे कुणी राजमरण करतात ते भूत प्रेत पिशाच होतात. जे कुणी यतींना उपाशी ठेवून त्रस्त करतात त्यांची पुढे अन्नदशा होते. जी रजस्वला स्त्री पापबुद्धीने घरात अवतरते, तिच्या रक्तातून पूर्वज पतन पावतात. त्या घरी देव व पितर याचे गण स्वयंपाक करताना चोरून अन्नपदार्थ खातात, त्या या जन्मी मांजर होतात. ज्या स्त्रिया ब्रह्मज्ञानी या स्कंदांध खाऊ घालतात व स्वतः मात्र षडज भोजन घेतात, त्यांचे पुढे त्यांच्या कर्मानुसार गर्भपतन होते. जे कुणी पूर्वजन्मी आईवडिलांना कष्ट देतात ते या जन्मी माकड होतात. जी सून आपल्या सासूसासऱ्यांना छळते तिचे बाळ वाचत नाही. हरिणी पारध्यास म्हणाली, जर का मी परत आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माती येतील. माझे हे भाषण जर असत्य असेल तर माझ्याकडून शिवपूजा खंडित झाली असे होऊ दे. त्या हरिणीचा निश्चयपूर्वक शपथ ऐकल्यावर पारधीच्या मनात शंकित झाला. तो म्हणाला, हे पतिव्रते, तू आता जा, रात्र सरताच लगेच परत ये. त्यावर ती हरिणी म्हणाली, हे पुण्यवंत, तू आयुष्याच्या अंती खरोखरीच शिवपदात जाशील. ती हरणी पाणी पिऊन लगेच आपल्या घरी गेली. तिथे तो पारधी उजवीकडील बेलाची पाने खुडून टाकू लागला. रात्र 2 प्रहरा इतकी झाली तेव्हा शिवाने ती द्वितीय पूजा मानून घेतली आणि त्याचेच फलित म्हणून पारध्याचे 7 जन्मातील पाप मुळापासून जळून गेले. एव्हाना पारध्याला शिवनामाची पूर्व आवड जडली. तो सतत शिवस्मरण करू लागला. हरिणीच्या मुखातून त्याने निरूपण ऐकले. त्याला सहजगत्या जागरणही घडले. तोवर तेथे अकस्मात तहानलेली दुसरी हरिणी आली. पारध्याने बाण ओढलेला पाहून ती हरिणी देखील करुणा भाकू लागली. ती म्हणाली, हे पारध्या, यावेळी माझे ऐक. मला कामविकाराने पछाडले आहे. मी आपल्या पतीस भोग देऊन लागलीच परत येते. पारध्याच्या मनास आश्चर्य वाटले आणि तो त्या दुसऱ्या हरणीस म्हणाले, तू त्वरित शपथ बोलून जा. तुमचे जीवन धन्य आहे. तुम्हाला सर्व शास्त्रार्थ ठाऊक आहे. त्यावर ती हरणी म्हणाली, जो पापबुद्धीचा मानव विहीर, तलाव, सरोवर, देवस्थान याची तोडमोड करतो, जो गुरुची निंदा करतो व मद्यपान करतो, अशी सर्व पापे माझ्या माती राहोत. जो स्वतःला महाक्षत्रिय म्हणवितो आणि रणांगणात माघार घेतो, जो दुसऱ्याशी उपजीविका रोजगार हरण करतो, जो आपली हद्द अन्यायाने वाढवून घेतो, जो महापुरुषाच्या चरित्रग्रंथाची निंदा करतो, जो वेदशास्त्रांची निंदा करतो, जो संत व भक्त यांचा द्वेष करतो, जो विष्णू व शिव यांच्या चरित्राचा अव्हेर करतो, अशा सर्वांची पापे माझ्या माती येवो. जी स्त्री घरात धनधान्य असूनही पतीला फसवून नाही म्हणते, तसेच जी स्वतःच्या पतीला सोडून दुसऱ्यांच्या घरी शय्या करते, त्याची ती पापेही माझ्या माती येवो. मुलगा व सून चांगल्या मार्गाने वर्तणूक ठेवत असूनही त्यांचे वर्तन पाहता जे त्यांना निष्कारण छळतात ते पुढे मात्र कुरूप होऊन हिंडतात. त्यांना भीक देखील मिळत नाही. पूर्वजन्मी जे भाऊ आपसात एकमेकांशी वैरभाव बाळगतात ते या जन्मी मासे होतात. जे आपल्या गुरूंच्या ठायी उणेदुणे पाहतात त्यांची संपत्ती जळून खाक होते. जे वाटसरूंची वस्त्रे हरण करतात ते पुढील जन्मी अतिजात्य अशी प्रेत वस्त्रे पांघरतात. जे स्वतःस तपस्वी म्हणून घेत अनाचरण करतात ते मोकाट वावरणाऱ्या सूरवंटांच्या रूपाने जन्म घेतात. जी दासी आपल्या धन्याची सेवा करीत नाही ती या जन्मी मगर होते. जो पैसा घेऊन कन्येची विक्री करतो तो पुढील जन्मी हिंस्त्र योनीत जन्म घेतो. जी कुणी स्त्री पतीची सेवा करीत असताना देखील तिच्या पती तिला निष्कारण छळतो, त्याच्या घरातील लोकांची फाटाफूट होते आणि ती पुढील अनेक जन्मातही संपत नाही. जो ब्राह्मण रस पदार्थ, दूध, तेल आदी द्रव्य विकतो, त्याच्याकडून घेणारा व देणारा असे दोन्हीही पुढील जन्मी दारुडे होतात.
जो ब्रह्मवंदाचा अपमान करतो तो पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होतो. एखाद्याने उपकार केला असता तो उपकार करून घेणाऱ्यास आठवत नसेल तर तो नष्ट ठरतो आणि अशी वृत्ती कृतकर्माचे फळ म्हणून पुढील जन्मी कृतज्ञ जंत होते. जे ब्राह्मण श्राद्धग्रही भोजन करतात व त्या दिवशी स्त्रीसंग देखील करतात ते पुढील जन्मी कुत्रा किंवा डुक्कर यांच्या ओणीत जन्म घेतात. हे निश्चित. जे कुणी एखाद्या व्यवहारामध्ये 10 जणात सर्वसमक्ष मोठ्या आवाजाने खोटी साक्ष देतात त्याची पूर्वज नरकात पतन पावतात. जो कोणी 2 पत्री करून त्यातील एकीचेच मन राखतो तो कुत्र्याच्या शरीरावरील गोचिड होतो. तो पूर्वजन्मी दुसऱ्याचे पाणी तोडतो त्याच्या मूलमूत्रात निरोध अर्थात त्याला मूतखडाचा विकार होतो. जो साधू पुरुषांची निंदा करतो त्याचे दात भग्र पावतात. जो पूर्वजन्मी देवळात बसून भोजन करतो तो या जन्मात अपंग होतो. जो कोणी राजाची निंदा करतो त्याच्या पोटात मगद्रीचा विकार मूळ धरतो. जो या ग्रहकालात भोजन करतो त्याला त्रासदायक असा पित्तरोग होतो. जो दुसऱ्यांची मुले परप्रांती नेऊन विकतो त्याच्या सर्वांगावर कुष्ठता येते. जी स्त्री स्वतःचा गर्भपात करते ती पुढील जन्मी वांझ होऊन उपजते. जो कोणी देवालयाची तोडफोड करतो त्याच्या अर्धांगाचा झटका बसतो. जो आपल्या पत्नीची चूक नसताना तिला छळतो त्याचे या जन्मी एक अंग निकामी होते. जे पापी जनब्रह्मांडाचे अन्न लुबाडतात त्याचे वंश पुढे कधीही वाढत नाही. जो गुरु संत माता पिता व यांची निर्भस्तने करतो त्याची वाणी जाते व तो क्षणोक्षणी बोलताना अडखळतो. जो ब्राह्मणांचा दंड करतो त्याच्या शरीरात संविवात उत्पन्न होऊन त्याचा कळा लागतात. जो सत्पुरुषांचा सोबत वादविवाद करतो त्याचे पुढील जन्मी मोठे दात येतात. जो देवालये समोरील पिंपळादी वृक्ष तोडून टाकतो तो नक्कीच पांगळा रोग उत्पन्न होतो. जो सुगंधी द्रव्याचा उपयोग स्वतः एकट्यानेच घेतो त्याच्या सर्वांगास दुर्गंधी येते. जो ब्राह्मणाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नाही त्याचा पिता पुढील जन्मात लहान वयातच मरतो. जो पानवठ्याजवळील सावली देणारे झाड तोडतो त्याला राहण्यासाठी कुठेही जागा मिळत नाही. जो गतजन्मी ब्राह्मणास आशा लावून चाळवितो मात्र त्यास दान देत नाही तो या जन्मी अन्नदशा होऊन दारोदारी हिंडत राहतो. जो स्वतःचा पुत्राचा द्वेष करतो तसेच जो गरीब घरच्या लग्नकार्यात मोडता घालतो त्याच्या पत्नीच्या पोटात गाठ राहून ती संसारात वांझ ठरते. जो ब्राह्मणांना जबरदस्ती बंधनात टाकतो त्याच्या अंगाचे लचके यम तोडतो. जो पवित्र ग्रंथाचे श्रवण करण्यामध्ये कंटाळा करतो तो या जन्मोजन्मी बहिरा राहतो. जो माता पिताचे हाल करतो त्याच्या कार्याला नेहमीच नाश होत राहतो. जो एकाच देवाची भक्ती करतो मात्र अन्य देवाची निंदा करतो त्याला पुढील जन्मी एकच पुत्र होतो. जो चांडाळ गायीची हत्या करतो त्याला पुढील जन्मी काज पत्नी मिळते. जो बैलाची हत्या करतो त्याला पुढील जन्मी शतमूर्ख पुत्र होतो. जो पशूंना चारा पाणी न देता उपाशी मारतो त्याची सर्व संतती पुढील जन्मात मुखी निपजते. जो दुसऱ्यांच्या पतिव्रत्या स्त्रीचा उपयोग घेण्याची इच्छा बाळगतो त्याला पुढील जन्मी कुरूप व कजाग पत्नी मिळते. जो पारधी अगणित प्राण्यांची हत्या करतो त्याला या जन्मी फेफऱ्याचा रोग होतो. जो या चांडाळ आपल्या गुरुचा त्याग करतो तो पुढील जन्मी स्वतःच मृत्यू पावतो. जो दररोज किंवा रविवारी सूर्याकडे तोंड करून लघवी करतो त्याचे दात पुढील जन्मी बालपणीच भ्रग्न होतात व केस अकाली पांढरे होतात. मृतबाळासाठी रडणाऱ्या मंडळीची टवाळी करणारा पुढील जन्मी निपुत्रिक होतो. हरणी पारध्यास म्हणाली मी पतीस भोग देऊन लगेचच परत येते. मी आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माथे राहतील. पारध्याच्या मनात शंका आली तरीही तो म्हणाला तुझे ज्ञान खरोखर धन्य आहे. घरी जाऊन तू लगेचच परत ये आणि आपले सत्य सांभाळ. ती हरणी पाणी पिऊन लगबगीने आपल्या घरी गेली. त्यावेळी नेमका एक हरीण पाणी पिण्यासाठी तेथे आला. त्याला पाहून त्या पारध्याने बाण ओढला तेव्हा ती हरीण दिनवाण्या चेहऱ्याने बोलू लागला माझ्या सद्गुणी पतिव्रता स्त्रिया घरी आहेत. त्यांचा निरोप घेऊन मी येतो. लागलीच माझी शपथ ऐक. प्रेमळ भक्त कीर्तन करीत असताना मध्येच तो कथेचा रंग बिघडवतो.
त्याचा निर्वश होतो ते पाप खरोखर माझ्या माती राहो. शूद्र वृत्तीचा असा जो ब्रह्मकार्याचा आचरण करतो तो परधर्माचरण केल्यामुळे अधम ठरतो आणि नरकात पडतो. जो तीर्थयात्रेस जाणाऱ्या वाटसरूच्या मार्गामध्ये विघ्न आणतो आणि पाटमारी करून त्यांचा द्रव्यहरण करतो त्याला पुढील जन्मी सर्वांगावर अघोरी असे व्रणफोड येतात व अखेरपर्यंत तो नरकात पडतो. ज्याच्या शास्त्रावर व कोश ग्रंथ याचेवर विश्वास नाही आणि जो इतरांना कमी लेखून कूट कविता करतो तसेच जो ब्राह्मणांचा मान राखत नाही त्याची संतती वाढत नाही. जो विष्णू तिथी व शिवतिथीस उपोषण करत नाही तसेच विधियुक्त द्वादशीही करत नाही त्याच्या हातापायातील अवसान क्षीण होते. जो कोणी विष्णू शिवमूर्तीच्या फोडतात जे भगवत भक्ताच्या मार्गात विघ्ने आणतात व शिवमहात्म उधळून लावतात ते नरकातले किडे होतात. जो मातेशी द्रोह करतो त्याच्यावर रोगराई येते. जो पित्याशी द्रोह करतो तो मरणोत्तर पिशाच होऊन भटकतो. जो गुरुशी द्रोह करतो त्यास तात्काळ मरण येते व तो भूतप्रेतामध्ये वावरतो. ब्रह्मलोकात पंक्तीत जास्त जेवतात या कारणाने जो दुर्बुद्ध त्याची कन्येचा विवाह करून देतात. असे सर्व पुढील जन्मी मांजर रूपात जन्म घेऊन स्वतःचीच पिल्ली भक्षण करतात. जो आपल्या मुलीची अथवा बहिणीची अभिलाषा करतो तसेच एखाद्या पतिव्रता स्त्रीकडे कामुक दृष्टीने पाहतो त्याला प्रमेह हा रोग होतो व त्याच्या गुप्त इंद्रियात खडे होतात. जो देवालये शिवलिंगे फोडतो, देवाची उपकरणे व अलंकार चोरून घेतो तसेच प्राणप्रतिष्ठा झालेल्या देवमूर्तीचा आधार करीत नाही त्याला पंडुरोग होतो. जे कोणी मित्रद्रोह करतात आणि त्याचा विश्वासघात करतात, जे कोणी मात्या पित्याची हत्या करतात, जे कोणी गुरुला संकटात धाडतात तसेच अंगी सामर्थ्य असूनही जे कोणी ब्राह्मण आणि गायीची हत्येचा प्रतिकार करत नाही, जो कोणी ब्राह्मणांना बहिर्तिष्ठत बसून आपण घरात उत्तम अन्न भक्षण करतो तसेच सगळ्या सोयऱ्याचीच मनधरणी करतो त्याला संग्रहित व पोटशूळ अशी व्याधी होतात. जे कोणी स्वतः कर्मभ्रष्ट होऊन पंच इंद्रिय करत नाही, जे कोणी ब्राह्मणांची घरे जाळतात, जे कोणी दिनदुबळांची धने वाटेत लुबाडून घेतात, जे कोणी संतांचा अपमान करतात, जे कोणी गुरुचा छळ करतात तर ते गुरुचे लक्षण तपासून पाहतात तसेच त्याच्यावर विविध दोष आणि अज्ञानी असल्याचा आरोप करतात त्यांची संतती वाढत नाही. जे नेहमी पित्याचा द्वेष करतात, जे ब्रह्मवंदेचा अव्हेर करतात, ज्यांचा शिवकीर्तन ऐकण्यास त्रास होतो तो कोणीही पित्याचा अवरोह पुत्र असू शकत नाही. ज्याला शिवकीर्तनाविषयी अजिबात आदर नसतो त्याला निश्चितपणे कानाच्या विकाराला सामोरे जावे लागते. शिवकीर्तन चालू असताना जो बाष्कळपणे गोष्टी बोलत राहतो तो पुढील जन्मी निश्चित बेडूक रूपाने जन्म घेतो. शिवकीर्तन किंवा शिवपुराण श्रवण चालू असताना जो झोपत राहतो तो भयंकर सर्पाच्या जन्मास येतो. जे कुणी प्रमाणाबाहेर वादविवाद करून दुसऱ्याला पीडा देतात ते पिशाच्य योनीस जातात. ज्या कुणाला देवपूजा करण्याचा कंटाळ येतो, अगर ज्या कुणाला ब्राह्मणपूजा करण्याचा कंटाळ येतो, जे कोणी देवाचे तीर्थ व प्रसाद यांचा अव्हेर करतात अशा सर्व लोकांच्या अग्नीतील शिरा आखडल्या जातात. हरीण पारध्यास म्हणाले, मी परतलो नाही तर अशा अगणित पापांचा भार माझ्या माती होईल. तेव्हा पारधी म्हणाला, हे श्रेष्ठ हरिणा, तू लागलीस तुझ्या घरी जा. असे म्हणून पारधी शिवनामाचा घोष करू लागला. त्याचा कंठ दाटून आला आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू तरळले. त्यानंतर तो पुन्हा बेलाची पाने खुडून शिवलिंगावर टाकू लागला. अशा रीतीने शिवनामाच्या जयघोषात त्या पारद्याच्या चारही प्रहराच्या चारही पूजा पूर्ण झाला. त्या पारद्याची 7 जन्माची पापे मुळापासून भस्म झाली. तोवर पूर्व दिशा प्रकाशित झाली. सुपर्णाच्या थोरल्या बंधूचा म्हणजे सूर्याचा उदय झाला. पूर्व दिशेने कुंकू असल्यागत लालसर वर्णाची शोभा पूर्व दिशेस दिसू लागली. तेवढ्यात अकस्मात तिसरी हरणी तेथे आली. ती यमदेवाप्रमाणे भासणारा तो पारधी पाहिला आणि ती म्हणू लागले, मला तू मारू नकोस, मी माझ्या बाळाला पाजून येते. हरणीच्या येण्याच्या व्याधाला मनातून अतिशय आनंद झाला. तो मनातल्या मनात म्हणाला, बघ, या
तरी ही हरणी काय शास्त्रार्थ सांगते. तो शास्त्रार्थ ऐकण्यासाठी पारधी म्हणाला, शपथ घेऊन तू खुशाल जा. त्यावर ती म्हणाली, हे पारद्या नीट ऐक, जो गवताच्या गंजी पेटवितो व गावे जाळतो, तो गायीचे व ब्राह्मणांचे पाणी तोडतो, त्या क्षयरोग सोडत नाही. जो ब्राह्मणाची गुरे लुबाडतो, त्याचे पूर्वज निश्चितपणे रौरव नरकात जातात. जो माता व पुत्रामध्ये वैमनस्य आणतो, तसेच पती पत्नीमध्ये बिघाड निर्माण करतो, जो देव ब्राह्मणांना पाहून मान झुकवत नाही, जो त्याची निंदा करतो व त्यांना उद्देशून कठोर भाषण करतो, त्यांचे हात पाय यम स्वतः तोडतो, दुसऱ्यांची वस्तू चोरण्यासाठी जो अखंडपणे नेम लावून बसतो, ज्याला साधू जनांचा सन्मान होत असताना अतिशय दुःख होते, त्याला नक्कीच नेत्ररोग होते. जे पुस्तक चोरतात ते मुके होतात, जे रत्न चोरतात त्यांचे डोळे जातात, जे अतिशय उद्दामपणे गर्व करतात ते म्हशीला जन्म घेतात. पारधी लोक पुढील जन्मी खचित बहिरी ससाना होतात. जो कोणी भक्तजनांची निंदा करतो त्याच्या मुखास घाण पडदे येतो. जो माता पितास मारतो त्या परिणामी पुढील जन्मी तो लुळा होतो. जो अत्यंत कंजूस असून थोडे धन देखील खर्च करत नाही, तो त्या धनावर महासर्प होऊन फुत्कार सोडतो राहतो. एखादा श्रेष्ठ यती भिक्षेसाठी आला असतात, जो त्याला रिकामे हाताने परत फिरवतो, त्याच्यावर शिवाचा कोप होणार असे नक्की समजावे. त्याची संतती व संपत्ती जाळून लयास जाते. एखादा ब्राह्मण भोजनासाठी बसला असता, जो कोणी त्यास पात्रावरून उठवतो आणि बाहेर हकालतो, त्याच्या इतका दुराचारी अन्य कुणी नसावा. अशा प्रकारे धर्म व अधर्म या विषयाचे विवेचन ऐकून पारधी सद्गतीत झाला आणि त्या हरणीस म्हणाला, पाणी पिऊन तू आपल्या ठिकाणी जा, बाळाला पाजून ये. असे करून हरणी लागलीच पाणी पिऊन निघून गेली आणि तिने बाळाला पाजून तृप्त केले. पहिली हरणी प्रसूत झाली. दुसऱ्या हरणीने पतीस कामवासना पुरी केली. त्यावेळी तो हरीण तिला म्हणाला, चल आता सर्वजण मिळून पारध्याकडे जाऊ. तो हरीण पाडसासह सर्वांना सोबत घेऊन पारध्याच्या पाशी आला. पुढे तो हरीण पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू आधी मला मार. त्यावर हरिणी म्हणाला, हे योग्य नाही, आम्ही पतीच्या आधी जाणार, तू आम्हाला मार. त्यावेळी त्या हरणांची पाडसे तीनदा म्हणू लागली, हे पारध्या, आम्हाला आधी मार. त्या क्षणी त्या सर्वांची भाषणे ऐकताच पारध्याने मन सद्गतीत झाले. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो त्याच्या चरणी वंदन करीत म्हणाला, आज माझे जीवन धन्य झाले. तुमच्या मुखातून मी सर्व शास्त्रांचे निरूपण ऐकले, त्यामुळे माझे अनेक जन्मीचे पाप जळाले आणि माझे शरीर तुम्ही पावन गेले. आता माझ्यासाठी माता पिता गुरु देव असे सर्व काही तुम्हीच आहात. कसला संसार, तो तर मिथ्या आहे. पुत्र पत्नी या सर्व गोष्टी लटक्या आहेत. पारधी त्या सर्वांना प्रेमाने म्हणाला, आता मी केव्हा शिवपदास जाईन. तोवर अकस्मात तेथे विमान आले. त्यावर शिवगण बसलेले होते. त्याचे ते महाराज 5 मुखांचे 10 हातांचे व व्याघ्रांगद परिधान केलेले असे होते. त्याचे अद्भुत तेज 10 दिशात मावत नव्हते. त्याचवेळी किन्नर दिव्य वाद्ये वाजवित आली होती. विद्याधर गायनाने आलाप घेत होते. देवादिक स्वतः दिव्य पुष्पाची वृष्टी करीत होते. हरिणांना दिव्य शरीर लाभले. पारध्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. तो मुखाने जय जय शिव हर हर असे म्हणू लागला. तोच त्याच्या दृष्टी पालटली. ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श लोखंडाला होता, क्षणीच त्याचे सोने होते, त्याप्रमाणे पारधी 10 बाहूंचा व 5 मुखांचा झाला. शिवगणांनी वारंवार प्रार्थना करून त्याला दिव्य विमानात बसवले. हरिणींनाही दिव्य शरीरे प्राप्त झाली. ती देखील सर्वजण विमानावर आरूढ झाली. देवादिक समस्त वारंवार पारध्याची स्तुती करू लागले. अशा प्रकारे त्यांनी पारध्यास शिवपदास नेले. हरणे तारामंडळात राहिली. अद्यापही ती आकाशात झळकतात, सर्व लोकांच्या डोळ्यांना दिसतात. सत्यवती पुत्र व्यासाने लिंगपुराणात रसभरीत कथन केले, ते सज्जनांनी ब्रह्मानंदी जागृत होऊन रात्रंदिवस ऐकत राहावे. ध्यान असे हे शिवरात्री व्रत श्रवण ऐकल्याने पापे जळून जातात.
हे कथानक जे कोणी एकाग्र चित्तेने पठन करतील ते पुण्यवंत लोक पुढे आयुष्यात धन्य होतील. सज्जन श्रोते खरोखरीच देवस्वरूप होत आहेत. ते या शिवलीलामृताचे प्राशन करोत. कुर्तकवादी निंदक लोक हे असुर असल्याचे त्यांना अमृत कसे बरे प्राप्त होईल. ब्रह्मानंद हेच कैलासनाथ असून त्यांच्या पदकमलांचा सुगंधावर श्रीधर रूपाने हा भुंगा अखंडपणे शिवनामाचे गुंजन करीत आहे. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत ग्रंथातील हा मधुर असा 2रा अध्याय सज्जनांनी अखंडपणे श्रवण करावा. श्री सांब सदाशिव प्रणमस्तु शिव भवती. अशा प्रकारे आपण शिवलीला अमृतचा 2रा अध्याय आज मराठीमध्ये सविस्तर समजून घेतला आहे. तर उद्याही आपण शिवलीला अमृतचा 3रा अध्याय नक्कीच समजून घेऊ. आणि आताही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण शिवपुराणातील कथा, शिवलीला अमृतमधील कथा आपण दररोज आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. आणि श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीमध्ये ह्याचे श्रवण हे खूप पुण्यदायी ठरतेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, आपल्या शिवभक्तांसोबत नक्कीच शेअर करा आणि श्रावणात काही पुण्य कमवा. चला तर मग भेटूया पुढच्या अध्यायामध्ये एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत पार्वतीपते शिव हर हर महादेव. शंभो शंकरा हर हर महादेवा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय. हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नागेश्वराय शिव नागेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. नागेश्वराय शिव नागेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय शिव केदारनाथ. हर हर बोले त्र्यंबकेश्वराय. त्र्यंबकेश्वराय शिव कृष्णेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. ओम भीमाशंकराय. ओम भीमाशंकराय.
हर हर बोले वैद्यनाथ, श्री वैद्यनाथ श्री ओंकारेश्वर. हर हर बोले नमः शिवाय, महाकालेश्वराय शिव महाकालेश्वराय. हर हर बोले मल्लिकार्जुनाय, मल्लिकार्जुनाय श्री महाकालेश्वराय. हर हर बोले ओंकारेश्वराय. नमः शिवाय श्री नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय.